हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आम्हीच लढणार, भाजप जागा सोडणार नाही, नारायण राणेंचं वक्तव्य। तर पक्षानं सांगितल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणारही, नारायण राणे यांच्याकडून स्पष्ट। मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू। यवतमाळ, वाशिम, नाशिक आणि हिंगोलीबाबत एका तासापासून खलबतं सुरू। भावना गवळी, हेमंत गोडसे, हेमंत पाटील बैठकीसाठी उपस्थित। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे आणि भाऊ चौधरी यांच्यामध्ये बैठक। नाशिकची जागा सोडल्यास सेनेची ताकद कमी होईल, शिंदे गटाच्या नेत्यांचा सूर। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट। उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल, उन्मेष पाटलांनी भेट घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उन्मेष पाटलांची समजूत काढणार। बावनकुळेंकडून फोनवरून उन्मेष पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न। उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यामधील चर्चा फिसकटली। हातकणंगले मतदारसंघात ठाकरे उमेदवार देणार। माजी आमदार सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। उत्तर प्रदेशमधील 2 टप्प्यानंतर भाजप राज ठाकरेंना सोबत घेईल, आदित्य ठाकरेंचा दावा। राज ठाकरेंमुळे उत्तर भारतीय मतदार दुरावू नयेत यासाठी युतीच्या घोषणेस विलंब होत असल्याची चर्चा। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी उद्या जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येतील। अकोल्याबाबत काँग्रेसशी चर्चा करणार। काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार जाहीर केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या विद्यमान खासदारांवरच तिकिटासाठी शक्ती प्रदर्शन करण्याची वेळ। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची टीका। खासदारांचे हे हाल असतील तर आमदारांचं काय होणार, दबाव तंत्रावर नाईकांचा सवाल। वर्धा लोकसभेसाठी पवार गटाचे उमेदवार अमर काळेंनी भरला अर्ज। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अमर काळेंचं शक्ती प्रदर्शन। बुलढाण्यासाठी शिंदेंकडून प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर, तर परभणीमध्ये ठाकरेंचे उमेदवार संजय जाधव यांचा अर्ज दाखल। दुसरीकडे अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना वंचितचा पाठिंबा। 2 कोटीच्या गाडीमध्ये फिरणारे मतदारांना 17 रुपयांच्या साड्या वाटतात। नवनीत राणांवर बच्चू कडूंची टीका। तर यंदा नवनीत राणा 3 लाखाहून जास्त मतांनी जिंकण्याचा रवी राणांना विश्वास। केजरीवाल अटकेत असताना आपला मोठा दिलासा। खासदार संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। कथित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा। भाजपकडून पक्षप्रवेशाची ऑफर, पक्षात न आल्यास अटक करण्याची धमकी। दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांचा गंभीर आरोप। आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर लखनौचं आव्हान। विराट कोहली आणि केएल राहुलच्या कामगिरीकडे लक्ष, तर आयपीएलच्या 2 सामन्यांच्या तारखा बदलल्या। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।